त्या घरातून रात्रीचे आवाज येतात, बिल्डिंगची त्या फ्लोअरची लाईट आपोआप बंद होते आणि म्हणजे खूप विचित्र गोष्टी त्या घरात होतात. खिडक्या जोरजोरात आपटतात रात्रीच्या. अशीच एक गोष्ट आहे ना, मी पण आज बघत होतो की कोणती स्टोरीज. तर आपला एक मित्र आहे सुमेध करून, तर त्याची एक स्टोरी आहे ही. तर कसं आहे ना की तो पुण्यात राहतो आणि त्याच्या घराच्या आसपास स्पेसिफिक तर मी नाही सांगणार उगाच, कारण वाद होतात मग लोकांचं. तसं होतं. पुण्यात राहतो आणि त्याच्या 1-2 बिल्डिंग सोडून एक बिल्डिंग होती. तिथे आहे ना काय झालेलं आहे ना की एक फॅमिली राहायची. आपली महाराष्ट्रीय फॅमिली होती, आपली मराठी महाराष्ट्रीय फॅमिली होती आणि ती राहायचं, कुटुंब राहायचं. मुलं वगैरे सर्व मोठी होते, म्हणजे 2 मुलं होते, 24, 25, 26 वर्षाचे असतील. आई वडील, लग्न नव्हतं आलं, तो 4 जण राहायचे. पण ना गरीब होते खूप, म्हणजे फायनान्शियल क्रायसिस घरी चालू होते. मुलांना शिक्षण करून सुद्धा नोकरी नव्हती लागत. वडिलांची नोकरी गेली होती, आईचा आजारपण. तर खूप घरी फायनान्शियल प्रॉब्लेम्स खूप चालू होते. तर त्यानंतर त्यांची 2 तरुण मुलं होते ना, त्यांचे दोघं. तर माहिती नाही का, त्यांना नोकरी नव्हती लागत, ऑपॉर्च्युनिटी मिळत आणि आईचा आजारपण, वडिलांकडे जॉब नाही, हे त्यांना विचारच नाही करू शकत ना. तर त्यांनी एक निर्णय घेतला की त्यांनी आत्महत्या केली दोन्ही मुलांनी आणि दोन्ही मुलं मेले. हो. तर काही दिवसांत मग ते झालं, त्यांचं अंतिम संस्कार झाले, अंतिम विधी झाली त्यांची. एक त्यांच्या एरियात एक न्यूज पसरते ना, हॉट ब्रेकिंग न्यूज जसं आपण म्हणतो, तर ते तू बघितलं असेल, आपल्या परिसरात खूप लवकर पसरते, खास करून अशी गोष्ट. तर ते असं त्यावेळी एक न्यूज पसरलेली की जो त्यांचं घर होता ना, जिथे त्या मुलांनी आत्महत्या केलेली, त्या घरातून रात्रीचे आवाज येतात, बिल्डिंगची त्या फ्लोअरची लाईट आपोआप बंद होते आणि म्हणजे खूप विचित्र गोष्टी त्या घरात होतात. खिडक्या जोरजोरात आपटतात रात्रीच्या, हवा नाही तरीही, म्हणजे खूप विचित्र गोष्टी ज्या आपण इमॅजिन नाही करू शकत तशा. असं कोणतरी राहतंय असं लोकांना सतत जाणीव व्हायची, व्हायचे. आणि सुमेध आणि त्याचा मित्र, तर त्या लोकांनी ठरवलं की आपण त्या बिल्डिंगमध्ये जाऊन बघू. आणि जवळ बिल्डिंग होती, ते लोक गेले त्या बिल्डिंगमध्ये. ठीक आहे. हां. आणि सुमेध आणि त्याचा मित्र, माहिती आहे ना, आपण तो जेव्हा यंग असतो आपल्याला खूप खास असते की बघूया, लेट सी व्हॉट हॅपन्स, तसं ते आहे. तर सुमेध गेला आणि त्याचा मित्रही त्या बिल्डिंगमध्ये गेले. बिल्डिंगवरचं बोलतो रात्रीच्या वेळी गेलेलो, बिल्डिंगवरचे सर्व फ्लोअर्सची लाईट बंद होती आणि त्या माळ्यावरची लाईट फ्लिकर होत होती, चिक 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 फ्लिकर होत होती. ते लोक त्या माळ्यावर गेले, त्या फ्लोअरवर गेले आणि त्यांनी स्पष्ट दाराला कुलूप लागले, कोण राहत नाही आहे आणि तिकडे प्रत्येक फ्लोअरवर 2 असे घरं होते. तर पूर्ण फ्लोअरवर कोणी नाही राहत आहे. त्या दाराला कुलूप लागले आणि आतमध्ये जोरजोरात भांडण चालू आहे की तू मला पैसे का नाही देतेस, तू का नाही हे करत आहेस. म्हणजे ते फायनान्शियल प्रॉब्लेमवरून ते लोक भांडतायत की तू कामाला, ते अजून ते भांडतायत त्या गोष्टीला. आणि हे त्या लोकांनी स्पष्ट ऐकलं. तितक्यात जो सुमेधचा मित्र होता तो बेशुद्ध पडला आणि कसं बसं त्याला उठवलं आणि घरी नेलं, पाणी वगैरे मारून घरी नेलं. तर त्याला रात्री स्वप्नात आलं की त्यांची फॅमिली वगैरे आहे. परत नाईटमेअर्स आले की ते मारण्याचा प्रयत्न करतायत. त्याला दिसत होतं की ते दोघं आत्महत्या करून लटकतायत. बापरे. म्हणजे त्या सर्व गोष्टी त्याच्याबरोबर झाल्या. सुमेधने त्याला कसं बसं उठवलं, थोडं पाणी वगैरे मारून, थोडं हळवून, कधी त्याला खांद्यावर घेऊन तो घरी आला, त्याला सपोर्ट देऊन घरी आणलं, झोपवलं. दुसऱ्या दिवशी त्याला ताप होता आणि मला माहिती नाही का ताप हा प्रकार असतो जेणेकरून, कारण एकदम अंग थरथरत होतं, बोबडी वळते ना तसं. दुसऱ्या दिवशी जेव्हा सुमेधने विचारलं की बाबा काय झालेलं तुझ्याबरोबर नक्की, ते तू असं बेशुद्ध का पडलास, तेव्हा तो बोलला की मला तिथे स्वप्नात त्याला असं तिथे दिसलं की भांडणं वगैरे, आणि त्याला ते जे पॅसेज होतं ना, फ्लोअरचं जे पॅसेज असतं ना, जिना म्हणतो आपण त्याला, जिन्यावर त्याला दिसले ते 2 भाऊ असे त्याला टोकावून बघतायत. आणि तिथे तो खूप एकदम समजलंच नाही, कारण तिकडे एकतर भांडणाचा आवाज वाढतोय, एक तर स्ट्रेस वाढतोय, तिथून कोणतरी त्याला डोकावून बघतंय. तो त्याला काय समजलंच नाही, तो बेशुद्ध झाला जागेवर. आणि इव्हन त्याला स्वप्नातही तसंच काहीतरी झालं की जेव्हा तो येऊन झोपला आणि स्वप्न पडला ना त्याला, तर त्यातही त्याला समजलं की ते 2 भाऊ आत्महत्या करतायत
नाही, त्याला दिसत होतं, सुसाईड ओके. करताना त्याकडे बघून हसतायत तर की तो त्या रूममध्ये. तर अशा काही गोष्टी झाल्या. पण तेच आहे ना की आपण असं बोलतात ना की ज्या ठिकाणी आहे तिथे मी रेकमेंड करेन आपल्या फॉलोअर्सला की आपण ऐकतो पण कधी कधी आपल्याला हुशारी न दाखवलेलीच बरी. बरी असते. आता तुम्ही मला बोलता की आपण हॉरर प्लेस एक्सप्लोर केली पाहिजे, मुकेश मिल्लाचा ह्या मिल्लाचा, पण असं होतं ना की तुमच्या कॉन्टॅक्टच्या चक्करमध्ये आम्ही एकदा आमचं केली ना. आयुष्य का खराब करू. एकदा केलं आणि ते आरेवाला तुम्हाला वाटतंय तेवढं आम्ही व्हिडिओमध्ये सांगूही नाही शकलो, पण ते खूप डेंजर होतं आमच्यासाठी.